हॅलो फ्रेंड्स, टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आज आपल्याला काय करायचं आहे. मी आज तुम्हाला हेअरस्टाईल शिकवणार आहे, जी तुम्ही साईड मेकअपला किंवा तुमच्या एखाद्या प्रोग्रामला, कार्यक्रमाला किंवा एखाद्या इव्हेंटला घालू शकता. अशी हेअरस्टाईल मी तुम्हाला आज दाखवणार आहे. खूप सोपी टेक्निक आहे आणि खूप सोप्या पद्धतीने मी दाखवणार आहे. त्यासाठी सगळ्यात आधी केसांचा छान गुंता काढून घ्यायचा आहे आणि गुंता काढून घेतल्यानंतर छान व्यवस्थित विंचरून आपल्या हातामध्ये सगळे केस धरायचे आणि एक पोणी बांधायचे. आता इथं पोणी बांधण्यासाठी बघा मी इथे पंजीचा वापर केलाय. पंजीचा वापर का करायचा? कारण जेव्हा आपण पोणी बांधतो ना त्यावेळेस सगळे केस विस्कटले जातात, पण पंजी बांधल्यानंतर बघा अगदी व्यवस्थित केस बसतात आणि टाईट सगळी आपली पोनीटेल येते. त्यामुळे इथे मी पंजी करून घेतलेली आहे. पंजी कशी करायची याचा मी खास व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. पंजी करण्यासाठी आपल्याला खूप सोपी टेक्निक मी तुम्हाला शिकवणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा अशी पोनीटेल आपल्याला एक बांधून घ्यायची आहे आणि पोनीटेल बांधल्यानंतर आपल्याला ह्या केसाचे दोन भाग करायचे आहेत. बरोबर समान दोन मधून भाग करायचे आहेत. बघा अशा पद्धतीने दोन भाग करून झाल्यानंतर एक भाग आपण पुढे सोडायचा आहे अशा पद्धतीने, आणि दुसऱ्या भागामध्ये जे आहे त्याचा सुद्धा आपल्याला एक छोटासा बट काढून घ्यायचा आहे आणि तिथे वेणी घालायची आहे. बघा साधी आपली वेणी जी असते ना ती वेणी घालून घ्यायची आहे अशा पद्धतीने. वेणी 4 ते 5 पेड आपल्याला घालून घ्यायची. पूर्ण शेवटपर्यंत नाही घालायची, 4 ते 5 पेड फक्त घालून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर इकडे जे आपण 2 सेक्शन केले होते ना त्या सेक्शन मधला एक बट उचलायचा आहे आणि त्या वेणीमध्ये ऍड करायचा आहे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर दुसराही एक बट त्यातला एक काढायचा आहे आणि तोही त्यामध्ये ऍड करायचा आहे. फक्त लक्षात ठेवायचं आहे की जे बट आपण घेणार आहोत ना ते सगळे एकसारखे बट पाहिजे. म्हणजे कधी छोटे कधी मोठे असे बट घेऊ नका, एकसारखे. आधी छोटे घेत असाल ना तर छोटेच बट घ्या, मोठे घेत असाल तर मोठेच घ्या. पण फार मोठे जर बट घेतले ना तर ती हेअरस्टाईल खूप मोठी मोठी वाटते आणि छान दिसत नाही. त्यामुळे छोट्या छोट्या, अगदी छोट्या पण नका घेऊ, पण मीडियम साईजच्या ज्या बट आहेत त्या घ्या. अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला एक एक बट घेऊन त्या वेणीमध्ये ऍड करत चालायचंय अशा पद्धतीने. फार मोठ्या पण बटा घेऊ नका आणि फार छोट्या पण घेऊ नका. मीडियम साईजच्या ज्या बटा असतात ना तेवढ्याच फक्त घ्या. अशा पद्धतीने सगळ्या बटा आपल्याला ऍड करत वेणीमध्ये ऍड करत करत वेणी घालून घ्यायची आहे. आता आमच्या इकडे बघा ह्या हेअरस्टाईलला बटरफ्लाय हेअरस्टाईल म्हणतात. तुमच्या इथे कोणती हेअरस्टाईल म्हणतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हेअरस्टाईल झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मी कोणती हेअरस्टाईल आज तुम्हाला शिकवली आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला एक तिथे रबर बांधून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने एक छान रबर बांधून घेतल्यानंतर दुसऱ्या साईडला आपल्याला पुन्हा तीच प्रोसिजर करायची आहे. एक छोटीशी वेणी घालून घ्यायची आहे, 4 ते 5 पेड घालून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये इकडचे जे केस आहेत त्यातल्या छोट्या छोट्या बटा उचलून आपल्याला त्याच्यामध्ये ऍड करायचे आहेत. अशा पद्धतीने छोट्या छोट्याच बटा घ्या, अगदी घाई करू नका. आणि शेवटपर्यंत बटा झाल्यानंतर तिथे एक रबर लावून टाका आणि शेवटी काय करायचंय, हे जो 2 वेण्या दिसत आहेत त्या दोन्हींना पण एकत्र करायचंय. तुम्ही त्याच रबरने करू शकता किंवा दुसरा रबर सुद्धा यूज करू शकता. तिथे पुन्हा शेवटी 2 वेण्या घालून 2 वेण्यांची एक वेणी करायची अशा पद्धतीने. आणि तिथे एक रबर लावला तरी चालणार आहे, नाही लावला तरी चालणार आहे, पण लावला तर अगदी बेटर राहणार आहे, कारण ती निसटायची भीती आपल्याला राहणार नाही. त्यामुळे इथे एक रबर लावून घेऊयात. 2 वेण्या फक्त आपण इथे जॉईंट केल्यात. अशा पद्धतीने रबर लावून घ्या, एकदम टाईट बांधा. आणि त्याच्यानंतर लक्ष द्या काय करायचंय ते. त्याच्यानंतर आपल्याला ही जी वेणी जी आपण घालून घेतली ना ती बॅक साईडने ह्या रबरातून बाहेर काढायची.
हे बघा अशा पद्धतीने जो पोनीटेलला रबर बांधला होता त्यातूनच आपल्याला एक बाहेर काढून घ्यायचे, म्हणजे आता ती टाईट झाली, निसटायची भीती अजिबातच नाहीये. आणि जे वरचे जे 2 टोक आहेत ना ते आपल्याला वरती उचलून घ्यायचे आहेत. व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. छान असे वरती उचलून घ्यायचे, दोन्हीकडून पण सारख्या येतील असं करा, कारण एकीकडे मोठं एकीकडे छोटं असं नाही चालणार. दोन्ही पण आपल्याला शेंडे उचलून धरायचे आहेत. आणि एक आपल्याला पिनने तिथे सिक्युअर करून घ्यायचा आहे. हे पिना ज्या दिसणार आहेत ना त्या अजिबात दिसणार नाही, कारण तिथं आपल्याला हेअरस्टाईलचं जे डेकोरेशन आहे ते लावायचं आहे, त्यामुळे त्या पिना वगैरे सगळं झाकलं जाणार आहे. अशा पद्धतीने तुमच्याकडे जे कोणतं डेकोरेशन असेल ना त्या डेकोरेशनने तुम्ही ते पिना झाकू शकता आणि तुमच्या हेअरस्टाईलला थोडंसं अट्रॅक्टिव्ह पण करू शकता. अशा पद्धतीने आपल्याला पिना लावून जे डेकोरेशनचं आहे ते सिक्युअर करून घ्यायचं आहे. आणि बघा आपली हेअरस्टाईल अगदी रेडी होणार आहे. आणि कशी झाली हेअरस्टाईल मला नक्कीच सांगा. आणि आमच्या इकडे तर याला बटरफ्लाय हेअरस्टाईल म्हणतात, तुमच्या इकडे काय म्हणतात आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघत आहात तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आजची ही जी शिकवलेली हेअरस्टाईल आहे ती कशी वाटली तेही सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि मैत्रिणींना शेअर करायला तर अजिबातच विसरू नका. चला भेटूया, बाय.